लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. इंटरनेट सुविधेअभावी पंचवटी विभागातील नागरिक सेवा ठप्प. रस्ते, पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या प्रश्नांवर तातडीने कारवाईची मागणी. सविस्तर बातमी. नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी विभागात गेल्या काही दिवसांपासून इंटरनेट सुविधेअभावी विविध शासकीय कामकाज ठप्प झाल्याचे चित्र समोर आले आहे. जन्म व मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच विवाह नोंदणी प्रक्रियेतही विलंब होत असून किरकोळ कारणांवरून नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी विभागीय अधिकारी राहुल जाधव यांच्याकडे निवेदन सादर करत या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे. नागरिकांना त्वरित आणि सुरळीत सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार ड्रीम कॅस्टल ते मखमलाबाद दरम्यानचा रस्ता अनेक दिवसांपासून खोदलेल्या अवस्थेतच पडून आहे. काम बंद असल्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता वाढली आहे. हा रस्ता तात्काळ दुरुस्त करून काम सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय नवनाथ नगर परिसरात पाणी पुरवठ्यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. जलवाहिनीच्या कामासाठी खोदलेले रस्ते अद्याप दुरुस्त न केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अमरधाम परिसरात पाण्याची योग्य व्यवस्था करावी आणि तेथील नाल्यांची स्वच्छता करून परिसर स्वच्छ ठेवावा अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. संबंधित समस्यांवर त्वरित कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. काही दिवसापासून नाशिक महानगरपालिकेतील पंचवटी विभागीय जे कार्यालय आहे हे नेहमी चर्चेत राहिलेलं आहे. इथे आल्यानंतर आपण बघत असेल तर विविध डिपार्टमेंटचे कर्मचारी केवळ आणि केवळ कुठेतरी बाहेर साईट व्हिजिटला गेले असं सांगून आपल्या खुर्चीवर राहत नाही, आपल्या जागेवर राहत नाही. ज्यामध्ये बांधकाम विभाग असेल किंवा पाणी पुरवठा विभाग असेल अथवा इतर जो प्रशासन विभाग आहे असेल, यामध्ये आमच्या काही विशेष अशा मागण्या होत्या की ज्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर जे मॅरेज रजिस्ट्रेशन करायला येतात, जो विवाह नोंदणी करण्यासाठी जे लोक येतात त्यांना वारंवार इथून चकऱ्या माराव्या लागतात. त्याच्यात स्क्रुटनी काढली जाते आणि जे वारंवार स्क्रुटनी काढून त्यांना बिचाऱ्यांना अशी परिस्थिती येते की ती विवाह नोंदणी करावी की नाही. एक वेळेस विवाह करणं सोपं आहे पण त्याची नोंदणी करणं अवघड झालेलं आहे. अशी परिस्थिती इथल्या काही अधिकाऱ्यांनी केवळ आणि केवळ काही आर्थिक कारण याच्या मागं आहे की काय असं संशय यायला जागा असल्यामुळे ते असं काही कारण करतायत की काय अशी शंका यायला वाव आहे. त्याच पद्धतीने पाणीपुरवठा विभागाकडे आम्ही आलो. आम्ही त्या दिवशी महानगरपालिकेसमोर राजीव गांधी भाऊ समोर धरणे आंदोलन केल्यानंतर तिथले जे उपायुक्त आहेत नरेंद्र शिंदे पाणी पुरवठ्याचे, त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना जाऊन भेटा. आज आम्ही इथं पाणी पुरवठ्याच्या डिपार्टमेंटकडे आलो असता तिथे एकही जेही हजर नाही किंवा तिथले जे कर्मचारी अधिकारी आहेत ते सुद्धा हजर नाहीत. ते सांगतात की आम्ही कुठेतरी व्हिजिटला गेलेलो आहे. म्हणजे लोकांचे प्रश्न सोडून ते तिथं बाहेर जाऊन बसतात. अनेक ठिकाणी इथे नवनाथ नगरमध्ये नवीन पाण्याच्या लाईन टाकण्यात आलेलं आहे. मात्र त्या पाण्याच्या लाईनमध्ये काही ठिकाणी पाईप न टाकल्यामुळे अनेक ठिकाणचा पाण्याचा प्रश्न आहे तसंच राहिलेला आहे. तिथे रस्ते खोदून ठेवलेले, ती पाणी पुरवठ्याच्या लाईनमुळे रस्ते खोदण्यात आलेले, ते रस्ते त्वरित दुरुस्त होणे गरजेचे होते. तिथे आज लोक पडतायत, त्याच्यामुळे तिथे ॲक्सिडेंट होतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा होतो तो म्हणजे जन्ममृत्यू नोंदणीचा. इथे जन्ममृत्यू नोंदणी वेळेवर होत नाही. बाकीच्या नाशिकमधील इतर विभागामध्ये वारंवार आम्ही चक्रा मारून त्या म्हणजे सुरळीत केलेल्या आहे. परंतु पंचवटीत आज आल्यानंतर DO साहेबांनी सांगितलं की येथे जो आमच्याकडे वायफाय किंवा जो नेटचा प्रॉब्लेम येतो आहे, काही पोर्टलचा प्रॉब्लेम येतो आहे, ज्यामुळे जन्माची नोंदणी किंवा मृत्यूची नोंदणी केल्यानंतर दाखले मिळायला 2-3 महिने वाट बघावी लागते. याचा खऱ्या अर्थाने आम्ही निषेध नोंदवण्यासाठी आलो होतो आणि याच्यात लवकरात लवकर सुस्थिती आणावी, सुरळीत करावी अशी आमची मागणी राहिलेली आहे. अतिक्रमण विभागाच्या काही कारवाईबाबत आमची मागणी होती. अतिक्रमण विभागाचा माल जो जप्त केलेला आहे तो त्वरित देण्यात यावा अशी आमची मागणी होती. परंतु इथे असणारे कोणतरी कर्मचारी आहेत ते वारंवार ह्या लोकांना क्लर्क आहेत ते चक्रा मारायला लावतात आणि लवकर त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाही. त्यांना त्यांचा माल खराब होऊन जातो आणि त्यांना परत दिला जात नाही. असा मुजोर जो कारोबार ह्या महानगरपालिकेचं पंचवटी विभागाकडे चालू होता त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. परंतु DO साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही यात लवकरात लवकर सुस्थितीमध्ये हा कारोबार करू. नमस्कार. जो जन्म मृत्यू विभागामध्ये जी नोंदणी उशिरा होते त्यामागे काही तांत्रिक अडचणी आहेत. तर पहिली गोष्ट की नोंदणी ज्या पोर्टलवर होते ते पोर्टलचं सर्व्हर डाऊन आहे, ती साईट स्लो चालू आहे. आणि दुसरं की जे इंटरनेट सेवा आपल्याला देण्यात येते BSNL मार्फत, तर त्याची बांधकाम किंवा सिंहस्थ कुंभमेळ्याचे जे काही कामं चालू आहे त्यामुळे तिथे खोदकामात ती वायर तुटली, त्यामुळे इंटरनेटचा पण प्रॉब्लेम येतो आहे. तर वरिष्ठांशी आपण कळवलेलं आहे, पत्रव्यवहार झालेला आहे, पाठपुरावा चालू आहे. जेवढ्या लवकर ह्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील
ते प्रयत्न चालू आहे आपले. लवकरात लवकर नागरिकांचा हा त्रास आपण कमी करू. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.